जय गिरनारी. पायरीची धूळ. ही पायरी आहे कैवल्याच्या चांदण्याची. ही पायरी आहे पूर्व पुण्याई आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आलेल्या युगानयुगे साधनेत मग्न असणाऱ्या दत्त महाराजांच्या बोलावण्याची. ही पायरी आहे अध्यात्म आणि चंचल मनाच्या संगम तीर्थाची. ही पायरी आहे प्रपंचात राहून परमार्थाच्या अग्निहोत्रात जप तपाच्या समिधेने मन तृप्त करण्याची. कारण ही पायरी आहे अनंत, अफाट आणि एका दैवी अस्तित्वाच्या चैतन्यमयी भूमीची. यातील पहिले पुष्प म्हणजे पूर्वसिद्धी. या भागाची सुरुवात करणं म्हणजे तसं कठीण, कारण महाराजांना भेटायची इच्छा कधीपासून निर्माण झाली हे सांगायला ते मला आठवायला हवं, नाही का? पण इच्छेचं प्राबल्य वाढले ते माझी मित्रमंडळी सुमित, मंदार, योगेश बेडेकर आणि त्यांचे सहकारी गिरनार यात्रा करून आले त्यानंतर. त्यावेळेस त्यांनी मला विचारलं होतं, परंतु ऑफिस आणि क्लासच्या गडबडीमुळे मला तेव्हा गाडीत जागा असूनही जाता आलं नाही. योगेश आला आणि त्यानंतर त्याने गुरु शिखराचा एक फोटो स्टेटसला ठेवला. रात्री सगळ्यांचे मेसेज बघत असताना तो फोटो पाहता क्षणी माझ्या अंगावर काटा आला. त्या चित्रात थोडे बदल करावेसे वाटले. त्यानंतर तो अधिकच छान दिसू लागला. आणि इथे सुरू झालं माझं गिरनार यात्रा पर्व. मग गिरनार क्षेत्राची माहिती घेणं सुरू झालं. नवीन नवीन फोटो बघता बघता काही पोस्टही वाचनात आल्या. आध्यात्मिक महत्व लक्षात घेता घेता शारीरिक क्षमतेची कसोटी घेणारी ही गिरनार यात्रा अधिकच जवळची भासू लागली. त्यातच एक दिवस माझी मैत्रीण समीक्षा लिंगायत गुजरातमध्ये पुढील शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. तिने पोस्ट केलेले गरबा नृत्याचे व्हिडिओ आणि गिरनारची माहिती पाहून मी तिला म्हटलंच होतं, एकदा तू आहेस तोवर मी गुजरातला येऊन जाईल. एक दिवस तिच्याशी फोनवर बोलणं झालं आणि मी चक्क कॅलेंडरच घेऊन बसलो. तेव्हा 25-26 डिसेंबर या तारखांना सुट्टी दिसली आणि मनात मी गिरनारला जाण्याच्या दृष्टीने पहिला अंकुर फुटला. मनात चलबिचल होती. गिरनार संबंधी पोस्ट टाकणं व्हायचं तेव्हा माझी बहीण प्रवरा म्हणाली की मलाही इच्छा आहे. म्हटलं चल की. ती एवढी आनंदी झाली की तिने तर ट्रेनचं वेळापत्रकच काढून सगळं गिरनारचं प्लॅनिंग सुरू केलं. दुसऱ्या दिवशी आमचे फोनवर बोलणे झाले. तेव्हा आत्या म्हणजे प्रवराची आई आमचं सगळं बोलणं ऐकत होती. म्हणे म्हातारीला एकटीला ठेवून जाता काय रे? म्हटलं चल तू पण. तू, काका, प्रणव म्हणजे माझा भाऊ, सगळेच चला. वृंदा, वृषाली आणि हर्षदाला देखील विचारूया, त्यात काय. हा आनंद घेऊन दुसऱ्या दिवशी तिने मला परत फोन केला आणि म्हणाली, दिवसभर सगळी माहिती काढली तेव्हा कळलं सीट उपलब्ध नाहीये. सुट्टीमुळे पूर्ण बुक आहेत. आनंदावर विरजण पडलं. आपण तात्काळ काढून तिकीट कन्फर्म होईल, पण जायचंच, महाराज आहेत. तो विषय तितकाच राहिला. या सगळ्या गडबडीत डिसेंबर उजाडला. क्लास, ऑफिस, बाकी सगळी कामं सुरूच होती. मी घरी आधी काही सांगितलं नव्हतं, पण डिसेंबर उजाडल्यावर ओझरती कल्पना दिली की मला गिरनारला जायचं. घरातून तितकीशी परवानगी नव्हती. 2 तारखेला प्रवरा म्हणाली, आई बाबा नको म्हणतात, लॉकडाऊन पडेल असं बातम्यांमध्ये सांगताय आणि देवस्थानं बंद करतील. हर्षदाला विचारलं, तीही नाही जमणार असं म्हणाली. तेव्हा वाटलं की आपण पाहिलेली ही वाट विफल ठरली. पण मनात महाराजांचं नाव चालूच होतं. आणि त्याच गुरुवारी आनंद पराडकरांचं गाणं कानावर पडलं. श्री दत्ताचे नाममुखी घ्या माझ्या रात्रंदिनी गेलो दत्तमयी होऊन. आणि खरंच रात्री झोपताना अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं. इकडे हर्षदाशी बोलणं झालं तर ती म्हणे महाराजांचं बोलावणं यायला हवं, आता जाऊ नको, ऐक सगळ्यांचं. माझा मूडच गेला. मी महाराजांना त्या रात्री म्हटलं, माझं येणं करणार नसाल तर तुम्ही या म्हणून, मला काही माहित नाही. आणि रात्री झोपी गेली. कसं आहे ना, हा वाद म्हणा किंवा संवाद म्हणा, हा रात्रीच घडतो. ते म्हणतात नाही का,
दिवस गेला रेटारेटी. एक दिवस असाच निघून गेला आणि 5 तारखेला आमच्या माऊलींचा म्हणजे सौ कुंटे मॅडमचा मला फोन आला. मला म्हणाल्या असशील तसा चिंचनाक्यात जा, कडगंची मठाच्या पादुका आल्यात म्हणून. कडगंची देवस्थान म्हणजे श्री गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ जिथे निर्माण झाला ते सुंदर आणि निर्मळ स्थान. काळ्या पाषाणात निर्माण झालेली हसऱ्या मुद्रेची श्री दत्त महाराजांची लाघवी मूर्ती म्हणजे एखाद्या लहान बालकाचीच आठवण करून देते. दरम्यान मी क्लासला होते. क्लास संपवून तसाच मी प्रभाकर चितळे काकांच्या घरी गेले. महाराज विराजमान झालेलेच होते. पायावर डोकं ठेवल्यावर जाणवलं महाराज किती कृपाळू आणि दयाळू आहे. लेकराला भेटायला एवढ्या लांबून आले ते आणि प्रसाद घेतोय तोवर सोबत आलेल्या स्वामींनी पादुका पुढे घेऊन जाण्यासाठी प्रार्थना केली आणि पादुका निघाली. जणू काही इतका वेळ ते फक्त माझ्यासाठीच थांबले होते. ती रात्र माझ्यासाठी मंतरल्यासारखीच होती. इकडे आनंद होताच की इतक्या दिवसात महाराज माझं ऐकत नव्हते, ते स्वतः आज दर्शन द्यायला आले. त्याचबरोबर म्हणतात ना, धडा मागून सावली, तसं त्या आनंदाबरोबर मी त्या रात्री म्हटलेलं वाक्य मला आठवलं, माझं येणं करणार नसाल तर तुम्ही या. महाराज आले म्हणजे माझं जाणं रद्द समजायचं का मी? मग तुकाराम महाराजांसारखं मनातल्या मनात कधी दत्त महाराजांना धारेवर धरलं आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली ते माझं मलाच कळलं नाही. म्हणजे मी यायला नकोय का? इथपासून मी इतका वाईट आहे का हो महाराज? इथपर्यंत सगळं बोलून झालं होतं. काही दिवसात 18 तारखेला दत्त जयंती आली. संध्याकाळी एसटी स्टँडवरच्या देवळात वार्षिक कीर्तनाची साथ ठरलेली. तशीच याही वर्षी होती. हरिभक्तपरायण भागवत बुवांना साथ करायला मी गेलो होतो. जन्म झाल्यावर महाराजांच्या डोळ्याला डोळ्यांची नजरानजर झाली फक्त, आणि आरती मधल्या मी तू पणाची झाली बोळवण्यासारखी डोळ्यातून अश्रूंची धार लागली. पायावर कसं बसं डोकं ठेवलं आणि जवळजवळ त्यांच्यावर हक्क गाजवल्यासारखा दरडावलो. मला माहित नाही तुम्ही काय करणार ते. आता मी येतोय. बास. तो दिवस लवकर संपला. कारण दुसऱ्या दिवशी मला रत्नागिरीला गगनगिरी महाराजांच्या मठात जायचं होतं. आमच्या ओजस कुंटेने एका अभंग स्पर्धेसाठी भाग घेतला होता. मठाचा परिसर खरंच खूप शांत आणि रम्य असा होता. तो दिवस प्रवास आणि स्पर्धा या सगळ्या गोष्टींमध्ये पार पडला. दिवस सरत होते आणि इकडे तात्काळ तिकीट मिळण्याची सुद्धा परिस्थिती राहिली नव्हती. स्टेशनला मी चौकशी केली तर तिकीट मिळणार नाही असे म्हणून नकार आला. त्या दिवशी रात्री समीक्षाशी बोलणं झालं. तेव्हा जो शेवटचा किरण होता तोही अपेक्षेप्रमाणे मालवला. ती म्हणाली हॉस्टेलचे नियम आता कडक असल्यामुळे मलाही तिकडे येता येणार नाही. पण तेव्हा मला काहीच फरक पडला नाही, कारण जेव्हा आपली क्षमता संपते तिथे महाराजांचा खेळ सुरू होतो. हे एव्हाना उशिरा का होईना पण शहाणपण आलं होतं मला. याच दरम्यान जे मला माझ्या जीवनात गुरुतुल्य आहेत त्याही पेक्षा मी ज्यांच्याशी ऐहिकापासून अध्यात्मापर्यंत कोणत्याही विषयावर सगळं काही बोलू शकतो अशा खाडीलकर काकांना हे सगळं गिरनार प्रकरण सांगितलं. त्यांना आईबाबांचा नकार असल्याचं देखील सांगितलं. ते म्हणाले अरे जा बिंदास, वय आणि वेळ महत्वाची असते. पैसा काय कधीही मिळवता येतो, पण शारीरिक तयारी आणि मनाची उभारी महत्वाची असते. लागले तर 500 रुपये मी तुला देतो, पण तू जा. या शब्दांनी मी जवळजवळ गिरनारला पोचलो होतो. रात्रीच आईबाबांना हे सगळं सांगून मी जाऊ का असं न विचारता मी जातोय असं सांगितलं. त्यांच्या प्रतिक्रिया ऐकायचं भान कुठे होतं मला. आता हे मधले दिवस कधी विरतात असं होत होतं मला. अगतिकता वाढत चालली होती. महाराजांचं नाव मुखी होतच आणि आली 22 तारखेची रात्र. मी जायच्या आधीपासूनच आईच्या पाठी तगादा लावला होता की महाराजांना पुरणपोळी आवडते, तू करशील का? पण काही अडचणीमुळे ती नाही करू शकली. तर त्याच दिवशी सुयोग देसाईचा मला फोन आला. कुठे आहेस तू? एक वस्तू द्यायची. मी क्लासला होते.
त्याने ती वस्तू घरी आणून दिली. मी क्लास संपवून घरी गेलो तर सायली म्हणाली, दादा तुझी इच्छा प्रबळ आहे. मी म्हटलं म्हणजे? तर म्हणते तो डबा बघ. बघतो तर काय, पुरणपोळी. त्याच्या आईने 2 पुरणपोळ्या पाठवून दिल्या होत्या. मी महाराजांकडे बघून हसलो. तसा महाराज स्पष्ट खो खो हसल्याचा भास मला झाला. यावरून हे तरी कळलं की घरातून गिरनारला जाण्यासाठी परवानगी मिळाली. मनात चलबिचल झाली, जरूर झाली. त्याच धुंदीत मी रात्री झोपलो. पण रात्री 1च्या सुमारास स्वप्नात मोठ्याने आवाज आला, चल मच्छिंदर गोरं खाया. असं कोणीतरी म्हटलं आणि मला जाग आली. मी जागा झालो तर सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता. मग मात्र झोप काही लागेना. मनाने मी जवळजवळ गिरनारलाच पोचलो होतो. पहाटे केव्हा तरी मला झोप लागली. 23 तारखेला ऑफिसमध्ये असताना एक गिरनार संबंधी मार्गदर्शन अशी पोस्ट समोर आल्यावर महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर माझं शिक्कामोर्तब झालं. बॅग भरताना सगळं सामान घेतलं. पाम खडीसाखर पासून ब्लँकेट, स्वेटर, खाणे अगदी सगळं घेऊन झालं. ना कन्फर्म तिकीट, ना कुठे राहायचं याची व्यवस्था, ना कुणी ओळखीची लोक, ना कुठे जातोय तिथली संपूर्ण माहिती. काहीही नाही. फक्त बस महाराज आहेत, ते सांभाळतील हा एकमेव विश्वास. आणि ह्या विश्वासाचा धागा मला या यात्रेला निघायच्या ऐन वेळेवर घेऊन गेला. आणि 24 तारखेचं ऑफिस करून संध्याकाळी घरी आले. अंघोळ केली, सगळं आवरलं आणि 6 वाजता आई बाबा आणि स्वामींना नमस्कार करून प्रार्थना केली. आणि माझा पाय माझा भार घेत उंबऱ्याबाहेर गिरनार यात्रेच्या दिशेने जाता झाला. पूर्व सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडली. ही ओळ खरंच अनुभव घेऊन सार्थकी लागल्याची जाणीव मला तेव्हा झाली. उर्वरित पुढील भागात. तुर्तास श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी.